अचानक पुन्हा भेट. काही भेटी योगायोग नसतात, त्या नशिबाने ठरवलेल्या असतात. पावसाची संध्याकाळ होती. रेल्वे स्टेशन गर्दीने भरलेलं. लोक येत होते, लोक जात होते. पण आदित्य मात्र एकाच ठिकाणी थांबला होता. हातात तिकीट, डोळ्यात थकवा आणि मनात 10 वर्षाची शांतता. तो शहर सोडून गावी परत जाणार होता. तेवढ्यात त्याची नजर समोर गेली आणि वेळ थांबली. ती समोर उभी होती, साक्षी. तीच डोळे, तोच चेहरा, फक्त थोडी थकलेली, थोडी बदललेली. 10 वर्षानंतर तो विश्वासच ठेवू शकत नव्हता. तीही थांबली क्षणभर. नजरा भिडल्या. त्या एका क्षणात 10 वर्षाचा भूतकाळ पुन्हा जिवंत झाला. कॉलेज, कट्टा, हसणं, रडणं आणि अचानक तुटलेलं नातं. ती पुढे आली. साक्षी. हलका आवाज. आदित्य तू? तो काही सेकंद बोललाच नाही. आदित्य. हो, मीच आहे. ती हसली, पण डोळ्यात पाणी होतं. कसा आहेस? तो म्हणाला, जिवंत आहे, तेवढंच. दोघेही. काय बोलावं कळत नव्हतं. इतकी वर्ष ज्या गोष्टी मनात होत्या त्या शब्दात मावत नव्हत्या. ते प्लॅटफॉर्मच्या एका बाजूला उभे राहिले. ती म्हणाली, तू अचानक समोर दिसलास. विश्वास बसत नाहीये. तो हळूच हसला. मलाही नाही. ती खाली पाहत म्हणाली, 10 वर्ष झाली, एकदाही भेट झाली नाही. तो म्हणाला, काही लोक भेटण्यासाठी नसतात, आठवण म्हणून असतात. ती शांत झाली. मग हळूच म्हणाली, तू माझ्यावर रागावला आहेस का? तो थोडा वेळ शांत राहिला. नाही साक्षी, राग करायला वेळच मिळाला नाही. मी फक्त स्वतःला सावरत होतो. त्या वाक्याने तिचे डोळे भरून आले. अनाउन्समेंट झाली. तिची ट्रेन येणार होती. ती घाईत होती. पण जायचं मन नव्हतं. ती म्हणाली, मला जायचं आहे. तो मान हलवतो. हो, माहिती आहे. ती 2 पावलं पुढे गेली. मग परत वळली. साक्षी. आदित्य, आपण पुन्हा बोलू शकतो का? तो थांबला. 10 वर्षापूर्वी तो प्रश्न त्याने टाळला होता. आज नशिबाने तोच प्रश्न पुन्हा विचारला होता. तो हळूच म्हणाला, माहीत नाही, पण प्रयत्न करूया. ती हलकं हसली. एवढं पुरेसं आहे. ती ट्रेनमध्ये चढली. दार बंद झालं. ट्रेन निघाली. तो तिथेच उभा राहिला. हातात तिकीट, पण मनात पुन्हा सुरू झालेली कथा. काही प्रेमकथा संपत नाहीत, त्या योगायोगाच्या नावाखाली पुन्हा सुरू होतात. पार्ट 2 मध्ये जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होणार आहेत.